बेस्टच्या संपाचा आजचा 8वा दिवस असून बेस्टच्या संपावर कालही काहीच तोडगा निघाला नाही। त्यामुळे आज दुपारी हायकोर्टात बेस्ट संपावर पुन्हा सुनावणी होणार असून कृती समिती आणि उच्चस्तरीय समितीच्या बैठकीनंतर संपावर निर्णय घेतला जाणार आहे। संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना हायकोर्टाने चांगलंच झापलेलं आहे। तुम्ही संप मागे घ्यायला हवा होता असं म्हणत बेस्ट कर्मचाऱ्यांना हायकोर्टाने झापलेलं आहे। त्रिस्तरीय समिती स्थापनेनंतर संप थांबायला हवा होता असं देखील कोर्टाकडून सांगण्यात आलंय। बेस्टचा संप सुरू असताना राज ठाकरे यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मात्र फक्त 5 मिनिट दोघांमध्ये चर्चा झाली। बेस्ट बसच्या इतिहासात कर्मचाऱ्यांनी केलेला संप हा सर्वाधिक मोठा संप ठरलेला आहे। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असं बेस्ट कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। संपावर तोडगा काढला नाही तर मुंबईत तमाशा करू असा इशारा बेस्ट प्रशासनाला दिल्यानंतर मनसे काल रस्त्यावर उतरली। यावेळी मनसेने कोस्टल रोडचं काम बंद पाडलं तर वरळी येथे सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामाला मनसेने विरोध दर्शवला। उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते पाळलं नाही। त्यामुळे काल त्यांनी पुन्हा एकदा समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय। त्यांच्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा असा सवालही आता बेस्ट कर्मचारी उपस्थित करतायत। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष अरविंद कागेनगर यांनी दिलेला आहे। प्रशासन बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीरही नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। बेस्ट बस कामगारांपाठोपाठ आता राज्यातील एसटी कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। सरकारने मान्य केलेले 4849 कोटी वाटप पूर्ण न झाल्यास संघर्ष करण्याचा इशारा एसटी कामगार संघटनेने दिलाय। ठाण्याच्या शीळ डायघर परिसरातील महापे रोडवरील भंगार आणि लाकडी फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत 6 बकऱ्या जळून खाक झाल्यात। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा येथे 2 ट्रकची धडक होऊन एक भीषण अपघात झालाय। या अपघातानंतर दोन्ही ट्रकला आग लागल्याची घटना घडली आणि या आगीत चालक आणि क्लिनरचा जळून दुर्दैवी असा मृत्यू झालाय। कारंजा तालुक्यातील उंबड बाजार येथील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये एका घराला आग लागल्याची घटना घडली। या आगीत होरपळून माय लेकीचा मृत्यू झाला आणि 2 जण जखमी देखील झाले, तर आगीत घरातील साहित्य देखील जळून खाक झालं। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत चालली आहे। हा बिबट्या लोकवस्तीत येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असून आणखी एका कुत्र्यावर झालेला हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। या घटनेमुळे नागरिक मात्र भयभीत झालेत। नरखेड तालुक्यातील हिवरमठ शिवारातील शेतातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात आलेलं आहे। 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर रेस्क्यू टीमला बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलं। भक्ष्याच्या शोधात असताना हा बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज आहे। पर्यटन नगरी म्हणून ओळख असणाऱ्या लोणावळा शहरात पर्यटनासाठी आलेल्या गुजरात येथील पर्यटकांना टायगर पॉइंट या ठिकाणी स्थानिक व्यावसायिकांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली। घोडेस्वारीसाठी पैसे जास्त मागितल्यावरून ही हाणामारी झाली। रिका बोसवाल या पुण्यातील बिल्डरचा खून झाल्याची घटना घडली। या बिल्डरचे हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह भोर तालुक्यातील शिळीम गावाजवळ आढळून आलेला आहे आणि या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। धुळे मनपाचे उपायुक्त रवींद्र जाधव यांना 15,000ची लाच घेताना अटक करण्यात आली। शिक्षकाचे थकीत वेतन देण्यासाठी त्या बदल्यात 15,000ची लाच मनपाचे उपायुक्त रवींद्र जाधव यांनी मागितली होती। ठाणे तालुक्यामध्ये तहसीलदारांच्या वतीने खाडी किनाऱ्यावर अनधिकृतपणे रेती उत्खनन करण्यात अज्ञात व्यक्तींवर आता कारवाई करण्यात आली। त्यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। यावेळी या पथकाने मुंब्रा रेती बंदर या ठिकाणी 6 सेक्शन पंप आणि 5 बोटी असा 50 ते 60 लाखांचा मुद्देमाल नष्ट केला आणि या प्रकरणी अनधिकृतपणे रेती उपसा करणारे कर्मचारी या ठिकाणाहून पळून गेले असून अज्ञातांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे सावकारी पैशाच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादावादीनंतर एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। अतुल धनोकार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून या हत्येप्रकरणी आरोपी निलेश दिंडोकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून आरोपीच्या शोधासाठी शेगाव पोलिसांचं पथक रवाना झालंय।
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 6 वर लोकलमध्ये चढताना 2 महिला पडल्याची घटना घडली। यावेळी प्लॅटफॉर्मवर उपस्थित असणारे आरपीएफ कॉन्स्टेबल आर.के. यादव यांनी महिलांना बाजूला खेचत या महिलांचे प्राण वाचवले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी नामविस्तार दिनानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत आठवलेंची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या बाबत मंचवरील एका पदाधिकाऱ्याने आक्षेपार्ह विधान केल्याने हा गोंधळ उडाला। यावेळी संतप्त जमावाने व्यासपीठाकडे खुर्च्या फेकत जोरदार घोषणाबाजी केली। या घटनेवर रामदास आठवले यांनी भाषणातून दिलगिरी व्यक्त केली। आपल्यात वाद असतील मात्र गोंधळ करून चालणार नाही। बाबासाहेबांनी सर्व समाज एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले। माझ्या कार्यकर्त्यांनी चूक केली। मी सुद्धा बाळासाहेबांवर कधी अशी भाषा वापरली नाही असं स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी दिलं। मुंबईमध्ये काँग्रेसची लोकसभा आढावा बैठक पार पडली। या बैठकीत संजय निरुपम यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचं दिसून आलं। या बैठकीत निरुपम यांनी गुरुदास कामत यांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, पण याच जागी कृपाशंकर सिंग निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचंही समोर आलंय। उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून नसीम खान इच्छुक आहेत, पण त्याविरुद्ध प्रिया दत्त आणि खान यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत प्रिया दत्त यांच्या समर्थकांनी पुन्हा प्रिया दत्त यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली आहे। अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन सभा पार पडली। या सभेत बेस्ट कामगारांची सुरू असलेल्या संपाला सेना जबाबदार असल्याचा आरोप भुजबळ यांनी केलाय। तर बेस्ट कामगारांची अवस्था गिरणी कामगारांसारखी अजिबात करू नका असा सल्लाही राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिलाय। शरद पवार म्हणतात की 10% आर्थिक आरक्षण कोर्टात टिकणार नाही, मग त्यांनीच सांगावं की सरकारने काय करावं असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना लगावलाय। इतकंच नाही तर शरद पवारांनी कायदा टिकेल की नाही अशी शंका घेऊ नये, त्यासाठी नरेंद्र मोदी आणि आम्ही खंबीर असल्याचंही आठवले म्हणाले। खोट्याड्या भाजपाला नेतृत्वाखाली केंद्रातील व राज्यातील खोटाड्या सरकारला उखडून फेकण्याची वेळ आली असून कार्यकर्त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता तयारीला लागा आणि आवश्यक असल्याचं प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे। भिवंडीमधील निर्धार परिवर्तन सभेदरम्यान ते बोलत होते। सेना भाजप युतीसाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते करू। मुख्यमंत्री ठाकरे सिनेमा पाहायला जात आहेत, किमान या निमित्ताने तरी त्यांना सिनेमा पाहायला मिळेल असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केलंय। तसंच मला सिनेमा पाहण्यासाठी निमंत्रण नाही, नाहीतर मीही गेलो असतो असं देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नेते म्हणून चांगले आहेत। जयंत पाटील भाजपात आले तरी त्यांना घ्यायची तयारी असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगली येथे केले। खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल करत राणेंच्या राजकीय कारकिर्दीमध्ये 9 बळींना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला होता। या प्रहाराचे उत्तर माजी खासदार निलेश राणे यांनी दिलंय। यावेळी निलेश राणेंनी नारायण राणेंबद्दल अपशब्द काढला तर आम्ही मातोश्रीचे कारनामे बाहेर काढू असा दम शिवसेनेला दिला। मुंबईत ठाकरे सिनेमाबाबतच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि बाळासाहेबांवर बोलण्यासाठी शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संजय दत्त, उद्धव ठाकरे, सुरेश वाडकर अशी दिग्गज मंडळी एकत्र आली होती। वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी असणारा तुळशीवन प्रकल्प आता पूर्ण झालाय। या तुळशीवनासाठी तब्बल 7.5 कोटी रुपये एवढा खर्च करण्यात आलाय। या तुळशीवनाचं काम पूर्ण झालं आहे, मात्र मंत्री महोदयांच्या तारखेवेळी तुळशीवनाचं उद्घाटन खोळंबलं आहे। अमरावती येथे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान महोत्सवात मकर संक्रांती निमित्त महिला मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात नववीत राणा यांनी महिलांना हळदी कुंकू लावून मकर संक्रांत साजरी केली। लहान मुलांना पतंग उडवण्याचा आनंद घेता यावा यासाठी औरंगाबादच्या आधार युवा मंचाच्या वतीने अनोखा पतंग महोत्सव ठेवण्यात आला। यात अनाथ मुलांसाठी मोफत पतंग वाटप करण्यात आलं आणि यावेळी अनाथ मुलांसोबत आधार युवा मंचाच्या सदस्यांनी पतंग उडवण्याचा आनंद देखील घेतला। राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली। दुचाकी, 4 चाकी वाहनांमुळे प्रदूषण वाढलं असून या वाहनांमुळे शारीरिक कसरतही कमी झाली। अशा परिस्थितीत सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात बायसिकलचा प्रयोग आता वापर करण्यात येतोय।
सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी मिलिंद कुलकर्णी यांनी प्रायोगिक तत्वावर ही बस बनवली। या इको फ्रेंडली बसमध्ये सायकल, मोटरसायकल आणि कारचा मिलाप आहे। साधारण 1.5 लाख खर्च या बायसिकल बससाठी झालाय। मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा, मनोरी आणि गोराई अशा 7 चौपाट्यांवर मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांची दररोज गर्दी होते आणि या पार्श्वभूमीवर पर्यटनाला चालना देण्यासाठी पालिकेने मोहीम चौपाटीच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला। याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आता मांडण्यात येणार आहे। यावेळी किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणात जुन्या बोटी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे पर्यटक मुंबईकरांना समुद्र किनाऱ्यावर कोळी संस्कृतीचं दर्शन घडणार आहे। याशिवाय किल्ल्याची ऐतिहासिक प्रतिकृतीही तयार करण्यात येणार आहे। पुणे मेट्रोत पुण्याचा इतिहास, कला आणि संस्कृतीचं प्रतिबिंब दिसणार आहे। संभाजी पार्क आणि डेक्कन जिमखाना स्थानकात आणि नदीवरील स्कायवॉकमध्ये संगीताच्या प्रतिकृती साकारल्या जाणार आहेत, तर वीणा, तबलासह संगीत साहित्याच्या प्रतिकृती दिसणार आहेत। नवी मुंबई परिवहन सेवेत देशातील पहिली महिला स्पेशल बस तेजस्विनी दाखल झाली। नवी मुंबईतील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व महिलांनी सर्व क्षेत्रात काम करण्याची संधी त्यांना मिळावी यासाठी पालिकेतर्फे महिला प्रवाशांसाठी 10 बसच्या खरेदी करण्यात आल्या आहेत। या महिला विशेष बसमध्ये चालक व वाहक देखील महिलाच असणार आहेत। या सर्व महिना अखेरपर्यंत 10 बसेस दाखल होणार आहेत आणि लवकरच या बसेस नवी मुंबईच्या रस्त्यावर धावताना पाहायला मिळतील। तर ही बस फक्त महिलांसाठी असल्याने या बसमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व महिला सुरक्षिततेवर भार देण्यात आलाय। मुंबई लोहमार्ग पोलिसांना 1 फेब्रुवारीला 160 घरं देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। घाटकोपर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोहमार्ग वार्षिक कार्यक्रम उत्सव 2019च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते। महाराष्ट्र केसरी मानाची गदा पटकावल्यानंतर आता बाला रफिक शेखवर कौतुकांचा वर्षाव सुरू आहे। पुण्यातही घुले परिवाराच्या वतीने बालाचा सन्मान करण्यात आला। यावेळी बालाला 11,11,111 रुपयांचं बक्षीसही देण्यात आलं। कला, साहित्य, नाट्य संगीताने नटलेला ठाणे शहराचा 5वा संस्कृती आर्ट फेस्टिवल मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी हजारो ठाणेकरांनी या फेस्टिवलला भरघोस असा प्रतिसाद दिला आणि दरम्यान दरवर्षी देण्यात येणारा शिवगौरव पुरस्कार सुप्रसिद्ध अणुवैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते देण्यात आला। वसईच्या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। वसई फाटाजवळील रिचर्ड कंपाऊंडमध्ये कंपनीतील केमिकलयुक्त पाणी सर्व नियम धाब्यावर बसवून थेट नाल्यात सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गटाराचं केमिकलयुक्त पाणी प्यायल्याने 7 गायी, 10 कुत्रे आणि अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली। कंपनी मालकाच्या मनमानीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून वसई विरार महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। भिवंडी शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये डिसेंबरच्या सुमारास कपातीस सुरुवात झाली। आता त्यासोबतच प्राधिकरणाकडून बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याने शहरात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे। इस्लामपुरा, कसाईवाडा, मुर्गी मोहल्ला या परिसरात पाण्याची समस्या बिकट झाली असून त्याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष केलं जात आहे। त्यामुळे हतबल झालेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणं आंदोलन सुरू केलंय। मुंब्रा कळवा भागात विद्युत खासगीकरणाला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला असतानाच आता सर्वपक्षीय नेते मंडळींनी देखील टोरंट कंपनीला विरोध केला आहे। ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत नेते मंडळींनी विरोध दर्शवलाय। दरम्यान येत्या शनिवारी टोरंट कंपनीच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आणि मोर्चा काढल्यानंतर देखील मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कळवा, मुंब्रा आणि दिवा येथे बंद पाळण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। अकोला जिल्ह्यातील शिवपूर येथील शाळेत पटसंख्या जास्त असताना सुद्धा शिक्षक व मुख्याध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद सीईओच्या कक्षात ठिय्या आंदोलन केलं। यावेळी सीईओ कक्षात नसल्याने मोकळ्या खुर्च्यासमोर राष्ट्रगीत म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। अहमदनगर येथे भगवान बाबा यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ परळी येथे शिवाजी चौकात प्रतिकात्मक पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यात आला। तसंच परळी तालुक्यातील पांगरी व संभाजी चौकात रास्ता रोको देखील करण्यात आलाय। येत्या 2 दिवसात भगवान बाबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या माथेफिरूंवर कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा देखील देण्यात आलाय। मकर संक्रांतीच्या तोंडावर ही घटना घडल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आलंय।
चाकण एमआयडीसी मधील मांगोळे इंगळे येथील कंपनीला आमरण उपोषणाला बसलेल्या 12 कामगारांपैकी एका कामगाराची प्रकृती खालावली आहे. त्याच्यावर चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. सातारा जिल्ह्यातील साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर या कारखान्याचे उसाचे 51 कोटींचं बिल थकवलं गेलं आहे. तसंच कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 8 कोटींचं वेतन मागील 11 महिन्यांपासून दिलं नसल्यामुळे लोणंदजवळ असलेल्या सालपे गावातील शेतकऱ्यांनी सातारा नीरा राज्यमार्ग अडवून रास्ता रोको केलाय. पैशाचा पाऊस पडतो व घरातील आणि व्यावसायिकांची भरभराट होते असं म्हणून मांडोळ विकणाऱ्या 2 इसमांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केलंय. त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीचे मांडूळ जप्त करण्यात आले. मोठा भांडवली खर्च करून कांद्याची लागवड करून चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेत असताना कांद्याची साठवणूक केली जाते. मात्र ही साठवणूक करून नुकसानच सहन करावं लागतं. त्यामुळे शिरूर तालुक्यातील मानवळगड येथे फराटा येथील एका शेतकऱ्याने कांद्याला बाजारात नेण्यापेक्षा शेतात खत म्हणून टाकणंच पसंत केलं आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांचं निधन झालंय. वयाच्या 86व्या वर्षी त्यांच्या प्रदीर्घ आजारामुळे त्यांचं निधन झालं. शिवाजीराव देशमुख हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयकरदात्यांना मोठी खुशखबर मिळणार आहे. आयकर परताव्याची मर्यादा आता 5 लाखांवर नेण्याची शक्यता असून येत्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे. आयकर मर्यादा 2.50 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील 16 जानेवारीनंतर कधीही सत्ता पालट होण्याची शक्यता आहे. जनता दल आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारला अल्पमतात आणून भाजपचं सरकार सत्तेवर आणण्याची तयारी भाजप नेत्यांनी पूर्ण केल्याचा दावा सूत्रांनी केला. महाराष्ट्रासाठी महत्वाची बातमी म्हणजे शेजारी कर्नाटकातील सत्ता पालटाचं केंद्र मुंबईत आहे. कर्नाटकातील जेडीएस काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून आता ऑपरेशन लोटस सुरू आहे असा आरोप कर्नाटकचे जलसिंचन मंत्री डी.के. शिवकुमार यांनी केलेला आहे. दिल्लीत कर्नाटक भवनात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी उपस्थिती दर्शवली. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार उलथवून टाकण्यासाठी दिल्लीत चर्चा झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे दिल्लीत येडियुरप्पा सक्रिय झालेत. बिहार राज्यात सपा बसपा आणि जेडीयू यांच्यात आघाडी झाली. लोकसभा निवडणूक सर्व पक्ष विरोधी पक्ष जे आहेत ते एकत्र लढणार आहेत. महाआघाडीची बैठक लखनौमध्ये पार पडली आणि यावेळी अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. दिल्ली पोलिसांनी जेएनयू घोषणाबाजी प्रकरणात 3 वर्षांनंतर कोर्टात चार्जशीट दाखल केली. कन्हैया कुमार आणि इतर 9 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय. दिल्लीतील पटियाला कोर्टात आता पोलिसांच्या चार्जशीटवर उद्या सुनावणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील बालागीर जिल्ह्याला भेट देणार आहेत. मात्र मोदींच्या या भेटीसाठी चक्क 1000 झाडांचा बळी द्यावा लागल्याची माहिती समोर आलेली आहे. मोदींचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचं हेलिपॅड बनवण्याच्या उद्देशानं ही झाडं कापण्यात आली. 13 जानेवारीला झाडं कापून तेथे हेलिपॅड बनवण्यात आलेलं आहे. बसपाच्या प्रमुख मायावती यांचा जन्मदिवस आज सार्वजनिक कल्याणकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी पक्षाच्या कामकाजाचा आढावा असलेल्या पुस्तकाचं प्रकाशन मायावती करणार आहेत आणि हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये असेल. मायावती आज 63 वर्षाच्या झालेल्या आहेत. कुंभमेळ्यादरम्यान गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमात स्नान करण्याला विशेष महत्त्व असतं. मात्र एका वेळी जास्त जण आले तर चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या संगमात डुबकी मारण्यासाठी 41 सेकंदाची वेळ नक्की करण्यात आली. मुंबईतील पावसाच्या अचूक आणि रिअल टाइम अपडेटसाठी एक नवीन मोबाईल ॲप विकसित करण्यात आलंय. भारतीय हवामान विभाग आणि पालिकेच्या मदतीने सुमारे 200 मशीन्सचं जाळं मुंबईत बसवण्यात येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागातील पावसाचा रिअल टाइम अपडेट प्रशासन आणि नागरिकांना मिळणार आहे. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. मात्र लाकडी सामान असल्यानं या आगीनं अकराळ विकराळ रूप धारण करत आजूबाजूची 4 घरं आणि 7 ते 8 दुकानांना आपल्या कवेत घेतलं आणि या आगीमुळे मोठं आर्थिक नुकसान झालं. अमृतसर विमानतळावरून जालंधरच्या एक्साईज डिपार्टमेंटने 11 किलो सोनं जप्त केलंय. हे सोनं एका कुरिअर कंपनीच्या पार्सलमधून आणण्यात येत होतं. मात्र याची भनक लागताच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. गुजरातच्या सुरतमध्ये सोमवारी मोठ्या उत्साहात बच्चे कंपनी पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला.
आणि मकर संक्रांत कधी येते याचीच ही बच्चे कंपनी अक्षरशः वर्षभर वाट पाहत असते. आंध्र प्रदेशच्या विजयवाड्यात मोठ्या उत्साहात भोगी साजरा करण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या रांगोळ्या पाहायला मिळाल्या, तर नंदी बैलालाही एका वेगळ्या रूपात आपल्याला पाहायला मिळालं. शिमला आणि हिमाचल प्रदेशमध्ये सध्या तुफान हिमवृष्टी सुरू आहे, त्यामुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरल्याचं दिसते. त्यामुळे गाड्या बर्फात अडकून पडलेल्या आहेत. पर्यटकांचे बर्फामुळे हाल देखील होत आहेत, तर काही जण हिमवृष्टीचा आनंद घेत आहेत. सॅमसंग कंपनी लवकरच आपला फोल्डेबल स्मार्टफोनही बाजारात आणणार आहे. कंपनीने आपल्या या फोनचा लुक जाहीर केलेला आहे आणि गेल्या वर्षी झालेल्या एका परिषदेत या फोनचं प्रदर्शन केलं गेलं होतं. या फोल्डेबल फोनला गॅलेक्सी F सिरीजच्या नावानं लॉन्च करण्यात आलं असल्याचं बोललं जातंय.